जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत छोलेची भाजी कशी बनवायची ती. आपल्या मराठी भाषेत काबुली चणे म्हणतात त्याला, पण फेमस ही छोले आहे, म्हणून आता आपण छोलेचीच भाजी बोलूया. चला मग पाहूया आपण छोलेची भाजी कशी बनवायची ती. मी ही माझ्या पद्धतीत दाखवणार आहे तुम्हाला. जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पाहूया आपण छोल्याची भाजी कशी बनवायची ती. इथे मी हे छोले घेतलेले आहे. 1 वाटी इतके छोले घेतलेले, रात्रभराला भिजत ठेवलेलं. कारण हे छोले मी कमी घेतलेले आहे, कारण हे फुगून मोठे होतात, प्लस त्याच्यामध्ये वाटण पण येणार, त्याच्यामुळे ती भाजी आपली जास्त होते. ह्याला आता आपण पाणी काढून कुकरला शिजवायला घेऊया. कुकरमध्ये मी इथे कांदा टोमॅटो टाकलेला आहे. जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, नुसते छोले शिजू शकता. ह्याच्यात आता मी लागेल तितकं पाणी टाकणार आहे आणि आपल्याला हे 3 ते 4 शिट्यामध्ये छोले हे शिजून घ्यायचे. आपण याला ढाकण लावून शिजवायला ठेवूया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे आपल्याला छोल्यासाठी लागणारे काही मसाले आहेत जे आपण फ्राय करणार आहोत. इथे मी मसाले फ्राय करायला घेतलेले आहेत. अख्खे धणे टाकलेले आहेत 1 वाटी. अर्धी वाटी इतके जिरं टाकलेलं आहे. दालचिनी टाकलेली आहे. 2 लवंगा, 2 दालचिनी, 2 मोठी इलायची, 1 बारकी इलायची, चक्रीफूल. ह्याला आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचे आहे. एक मीडियम साईजची मोठी वाटी इतकं मी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हा डायरेक्ट आधी टाकायचा नाही आपल्याला, कारण सुका किस असल्या कारणाने पटकन खाली हा करपतो. आपल्याला फक्त ह्याला 2 ते 3 मिनटं असं फ्राय करायचं आहे. हे खडे मसाले भाजताना आपण गॅस मंद करूनच भाजायचं आहे, कारण आपलं सुकं जे खोबरं आहे हे खाली लागू शकतं. इथे मी ओवा घेतलेला आहे, कारण आपल्या भाजी ही डायजेस्ट होण्यासाठी ओवा हा खूप चांगला असतो. ह्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता मी याच्यामध्ये जावित्री टाकणार आहे, जी विसरलेली मी टाकायची. ह्याला चांगलं भाजून घेऊया. हे बडीशॉप आहेत. हे बडीशॉप आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे. आधी मसाला भाजताना बडीशॉप टाकायची नाही आहे. इथे हे मसाला हा मी थंड झाल्यावर वाटून घेतलेला आहे. मी पाहू शकता हे इतपत छान असा स्वाद पण छान येतो, स्मेल पण छान येते. आता आपण छोल्याची भाजी करायला चालू करणार आहोत. इथे मी एक पॅनमध्ये तेल घेतलं आहे, जिरं घेतलं आहे 1 चमचा. आता याच्यामध्ये कुटून मी लसूण टाकणार आहे. जर तुम्हाला लसूण हे पेस्ट करून टाकायचे असेल तर करू शकता, पण कुटून हे लसूण छान असा फ्लेवर येतो एक प्रकारच्या भाजीला. तुम्ही पाहू शकता असं. तुम्ही खातानाही तुम्हाला हा लसूणचा फ्लेवर भाजीमध्ये लागेल. छान असा सुगंध पण येतो आणि फ्लेवर पण येतो भाजीला. आता आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकणार आहोत. मी कांदे हे दोन असे कांदे घेतलेले आहे, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. ह्यालाही चांगलं आपण तेलामध्ये भाजून घेऊया. चांगला आपला हा कांदा थोडासा लालसर होईल इतपत आपल्याला ह्याला भाजायचं आहे.
तुम्ही पाहू शकता कांदा हा आपला थोडासा लाल झालेला आहे. ह्याच्यात आपण काही आता मसाले टाकणार आहोत. इथे मी ही लाल तिखट घेतलेली आहे, 1.5 चमचा लाल तिखट घेतलेली आहे, 1 चमचा हळद, धनी पावडर घेतली 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इतका आमचूर घेतलेला आहे. जर तुम्हाला आमचूर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण अजूनही बरेच भाजीमध्ये असे प्रकार पडणार आहेत जे आंबटच आहेत. जर तुम्हाला आमचूर टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करा. आपण याला आता चांगलं भाजून घेणार आहोत. मसाला आपल्याला नेहमी तेलामध्ये 5 ते 7 मिनटं चांगला भाजून काढायचा आहे, तरच स्वाद चांगला येईल. इथे मी ही टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे 1 वाटी इतकी. म्हणून मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं, जर तुम्हाला आमचूर टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. चांगलं आपल्याला एकजीव करून हे मिश्रण 2 ते 3 मिनटं आपण वाफेवरती ह्याला शिजूया. कारण जेवढा आपण मसाला फ्राय करू तेवढा स्वाद चांगला येतो भाजीला. मी हे 2 वाटी मगाशी आपण जे खडे मसाले फ्राय केलेले आहेत हे टाकणार आहे. हा मसाला हा सिक्रेट मसाला आहे, जो आपल्या छोले भाजीला स्वाद चांगला देईल आणि भाजीला एक प्रकारची भाजी आपली ही उत्तम पद्धतीमध्ये बनते. हा सिक्रेट मसाला आहे, तुम्ही करून बघा. खूप छान अशी भाजी बनते या मसाल्याने. चांगलं आता आपण ह्याला भाजून घेणार आहोत. तुम्हाला बाजारातली जर छोले मसाला पावडर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण मी घरातला मसाला हा बनवलेला होता छोलेच्या भाजीसाठी, जो उत्तम आहे. जर तुम्हाला हा करायचा नसेल तर तुम्ही बाजारातले छोलेचा मसाला टाकू शकता. इथे मी कस्तुरी मेथी घेतली आहे, ह्याच्याने आपल्या भाजीला फ्लेवर चांगला येणार आहे. ह्यालाही चांगलं आपल्याला आता भाजायचं आहे मसाल्यामध्ये. उत्तमरीत्या अशी ही छान भाजी बनते. माझ्या पद्धतीने आहे, तुम्ही करून बघा. काही जण आपल्या भाजीला कलर येण्यासाठी चायपत्तीचं पाणी वगैरे टाकतात, पण आपल्याला बघा पाणी न टाकता आपल्या भाजीला कलर हा खूप छान आला आहे, फक्त त्या खड्या मसाल्यांमुळे. इथे मी 1 छोटी वाटी इतकी दही घेतलेली आहे. दही आपला हा जो मसाला आपण खडा मसाला टाकला आहे तो आपल्या भाजीला खाताना झटका मारेल, तिखट जास्त लागेल, ह्याच्यासाठी मी थोडीफार दही टाकलेली आहे. जास्त नाही, फक्त छोटी 1 वाटी टाकलेली आहे, कारण का आपला जो खडा मसाला आहे तो खाताना गरम पडू नये त्याच्यामुळे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला हा किती छान कलर आलेला आहे. आपण आता हे उकडलेले छोले याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला पाणी किती लागते त्या बेतानेच तुम्ही पाणी टाका, कारण आपले हे शिजलेले छोले आहेत त्याच्यामुळे आपल्याला अजून शिजवायची त्याला काही गरज नाही आहे. फक्त मसाला आपण हा पाण्यामध्ये चांगला उकळून घेऊया. तुम्ही पाहू शकता ही अशी आपली छोलेची भाजी ही रेडी झालेली आहे, पण अजूनही आपल्याला ह्याला थोडंसं आटवायचं आहे, कारण मी भाजी ही 4 ते 5 जणांसाठी केलेली आहे. आपल्याला हे पाण्यासारखी ठेवायची नाही. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता ह्याला 2 ते 3 मिनटं आपण ढाकण लावून वाफेवरती शिजून घेऊया. ह्याला आपल्याला आटवायचं आहे पाणी आटेपर्यंत. तुम्ही पाहू शकता आपली इथे भाजी ही रेडी झालेली आहे. एवढं आपल्याला आटवायचं आहे. जर तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. इथे आपली ही भाजी
रेडी झालेले आहे. आपण आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करूया. बघा किती छान असा कलर पण आलेला आहे, आपल्याला हवा आहे तसा. तिखट आहे, आंबट आहे, अशी छान उत्तम भाजी बनलेली खायला. तुम्हीही करून बघा माझ्या पद्धतीमध्ये. अशी चवदार लागणारी ही छोलेची भाजी बनून तयार झाली आहे. तुम्हीही करून बघा तुमच्या घरी माझ्या पद्धतीमध्ये आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली ती. इथे आपली भाजी आता रेडी झालेली आहे. आता आपण याला सर्व करूया. पाहू शकता तुम्ही छान अशी छोलेची भाजी. रेसिपी जर आवडली असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका का भाजी कशी झाली आहे ती. ही भाजी पुऱ्याबरोबर भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जय सद्गुरू सगळ्यांना.